नमस्कार, एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। फळांचा राजा असलेल्या आंब्याचे नगरच्या बाजारात आगमन होऊन 1.5 महिना झालेला आहे, परंतु आवक कमी होती। अक्षय तृतीयामुळे देवगड, रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात आंबे उपलब्ध आहेत। त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे, अशी माहिती नवपेठेतील पप्पू आहुजा आंब्याचे आडीचे संचालक कैलास आहुजा यांनी दिली। दिनांक 30 एप्रिलला अक्षय तृतीयामुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली आहे। तर सध्या लालबाग आंब्याचा दर 400 ते 500 रुपयात 2 डझनची करंडी मिळत असून ओरिजिनल हापूस 1000 ते 1600 रुपये 2 डझनची पेटी मिळत आहे। केरळ, चेन्नई, हैदराबाद, कर्नाटक तसेच कोकणातून सुमारे 30 ट्रक हापूस, बदाम, लालबाग, मद्रास आंबा आला आहे। एका ट्रकमध्ये 650 पेट्या असतात। एका पेटीत 2 ते 2.5 डझन आंबे असतात। सध्या नवपेठेतील पप्पू आहुजा आंब्याच्या आडीवर प्रतवारी करण्याचे काम जोरात सुरू आहे। दरवर्षी अक्षय तृतीयेला सर्वात जास्त आंब्याची विक्री सगळीकडे होत असते। प्रतिनिधीसह महेश कांबळे, अहिल्यानगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला, विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी, वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।